महाराष्ट्रातील भिवंडी येथे स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून दुकानदारांकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या कथित बनावट टोळीचा पर्दाफाश झाला आहे। शांतीनगर पोलिसांनी या टोळीच्या मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली असून 2 महिला आणि एका पुरुषासह इतर आरोपी फरार असल्याची माहिती आहे। 2 दुकानदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात अशा दुकानांचे जाळे आहे जिथे जुनी सामग्री तसेच खाद्यपदार्थांची विक्री केली जाते। या दुकानांवर वेळोवेळी FDA विभागाकडून कार्यवाही करण्यात येत असते। याचाच गैरफायदा घेत काही जण स्वतःला FDA अधिकारी असल्याचे सांगून दुकानदारांना कारवाईची भीती दाखवत होते आणि गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात मोठ्या रकमी मागणी करत होते। पोलिसांच्या माहितीनुसार नागाव रोड बेताळपाडा येथील भाजी विक्रेते जावेद मोहम्मद मजहर चौधरी यांनी तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार 10 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:15 वाजता ठाण्यातील टेम्फेनाका परिसरातील शांताबाई दशरथ राजपूत वयवर्ष 43 सोनाताई आणि आणखीन 2 जण त्यांच्या दुकानात आले। त्यांनी दुकानातील खाद्यपदार्थांची तपासणी करण्याचे नाटक करत स्वतःला FDA अधिकारी असल्याचे सांगितले आणि दुकानात मुदतबाह्य वस्तू विकल्या जात असल्याचा आरोप केला। त्यानंतर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। याच टोळीविरोधात दुसरी तक्रार पटेल नगर येथील दुकानदार शमशाद हैसियतदार खान यांनी नोंदवली असून त्यांच्या तक्रारीवरून 2 जून रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता आरोपी त्यांच्या दुकानात आले होते आणि FDA कारवाईची भीती दाखवत 3 लाख रुपयांची मागणी केली होती। तसेच आरोपींनी त्यांच्याकडून 15,000 रुपये उकळल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या दोन्ही तक्रारींच्या आधारे शांतीनगर पोलिसांनी चौघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी टोळीची कथित मुख्य सूत्रधार शांताबाई राजपूत हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। प्राथमिक तपासात ही टोळी दीर्घकाळापासून शहरातील दुकानदारांना लक्ष्य करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून बेकायदेशीर वसुली केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे। या टोळीने आतापर्यंत किती व्यापाऱ्यांना गंडा घातला आणि किती रकमेची वसुली केली याचा शोध पोलीस घेत आहेत। शांतिनगर पुलिस हद्दी में सागर प्लाजा के सामने 3 महिला और एक पुरुष ऐसे हम FDA के ऑफिसर है ऐसा खुद की पहचान बताकर दुकानदार लोगों को धमका रहे थे और उसी टाइम कुछ लोगों ने वहां जाके वो माहिती पुलिस स्टेशन को दिया। पुलिस स्टेशन से स्टाफ जाकर वो महिला को ताबे में लेके फिरियादी के साथ में पुलिस स्टेशन आकर यहाँ पुलिस स्टेशन में धमकाना और खंडनी वसूल करना ऐसा मामला दर्ज किया है और आगे की जांच हम कर रहे। उसमें एक महिला आरोपी को अरेस्ट किया है और आज उसका पुलिस कस्टडी रिमांड 14 तारीख तक लिया है। आगे की तपास चालू है।